राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय, कारण फक्त 2 दिवस उरले आणि पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात गेले होते. आणि याच प्रचाराचा भाग म्हणून अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंड मध्ये देवेंद्र फडणवीसांना तुम्ही मातोश्रीवर चहा प्यायला जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी असं काही उत्तर दिलंय ज्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. अर्थात राजकारण आहे, इथे कधी काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे फडणवीस नेमकं काय म्हणालेत याबाबतच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. याच वेळी अभिनेत्री गिरिजा ओक यांनी यांची एक खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत रॅपिड फायर राऊंड मध्ये फडणवीसांना विचारण्यात आलं की निवडणुकीनंतर कोणत्या ठाकरेंकडे तुम्ही चहा पिणार, राज ठाकरे की उद्धव ठाकरे. यावर फडणवीस असं म्हणाले की माझ्यासाठी दारं बंद होती. परवा उद्धव ठाकरे म्हणाले की मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर दारं उघडी होतील. मी कधीच मातोश्रीवर टीका केली नाही. माझ्यासाठी जनतेच्या हृदयातील दारं उघडली आहे, त्यामुळे मला कोणत्याही दाराची गरज उरली नाही. 2-4 दिवस हेच चालेल. 16 तारखेनंतर मी कोणाकडेही चहा प्यायला जाईन असं फडणवीस यांनी म्हटलंय. आणि हे उत्तर ऐकून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, कारण यातून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये भविष्यात काही भेट किंवा चर्चा होऊ शकते असं म्हटलं जात आहे. आता बोलूयात उद्धव ठाकरेंनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल. म्हणजे फडणवीसांसाठी मातोश्रीचे दार उघडे ठेवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं आपण ते समजून घेऊयात. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही फडणवीसांना दरवाजे बंद केले नाहीयेत. माणुसकी विसरणारा मी माणूस नाही, पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात, मातोश्रीवर आरोप करायला निघाला. ते तोंड बंद करा, मग मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं उद्धव ठाकरे म्हणालेत. आणि एवढाच नाही तर पुढे ते असंही म्हणालेत की मी तर फडणवीसांना जेवायलाही बोलवेन, पण मातोश्री, शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवा. आता हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या मातोश्रीवरील भेटीचा उल्लेख करत केलाय, ज्यात ते म्हणाले की शहांनी शब्द मोडून गद्दारी केली आहे. यातून दिसतं की उद्धव ठाकरेंच्या मनात कटुता नाहीये, पण टीका थांबली तर मातोश्रीचे दार फडणवीसांसाठी उघडे होतील. बरं, एवढाच नाही तर दुसरीकडे राज ठाकरे देखील फडणवीसांबद्दल पॉझिटिव्ह बोलले होते. ABP माझाच्या माझा कट्टा मुलाखतीत राज ठाकरेंनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीसांसोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता हे वक्तव्य राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलंय, ज्यात ते एकीकडे फडणवीसांना मुंबईच्या समस्या समजत नसल्याची टीकाही ते त्यांच्यावर करतात आणि दुसरीकडे मैत्रीचा उल्लेखही करतात. त्यामुळे यातून स्पष्ट दिसतंय की राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये राजकीय सोडता वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत, जे भविष्यात राजकीय समीकरणं बदलू शकतात. शेवटी एक लक्षात घ्या, या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे ट्विस्ट येऊ शकतात. फडणवीसांनी मुलाखतीत दिलेल्या उत्तरातून असं दिसतंय की निवडणुकीनंतर म्हणजे 16 तारखेनंतर ते कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहेत. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंच्या अटीमुळे ठाकरे आणि फडणवीसांची मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच यात काही राजकीय समीकरण निर्माण होतील का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.